सिमिलर ट्रायंगलमध्ये आपण जर बघितलं तर मी जसं तुम्हाला आत्ता सांगितलं ते दोन ट्रायंगल्स आहेत ए बी आणि सी. कुठले कुठले ट्रायंगल आहे ए बी सी. दुसरा कुठला आहे बी ई एफ. त्यात बघा साईन दिलेले तुम्हाला हे आठवतं शिकलं आपण. बघा साईन कसे दिलेले आहेत ते बघा. इथं एकच अँगलचा फक्त एकच साईड आहे, हे दोन आहेत आणि इथं अँगल कोण कॉन्ग्रुएंट पाहिजे आपल्याला, एक सारखे पाहिजे. तंत्र जर का हे 30 डिग्री आहे तर हे पण किती येणार 30 डिग्री. आलं लक्षात. हे दोन कोण कसे पाहिजे आपल्याला सेम टू सेम. तर त्या छोट्या मॉडेलमध्ये सुद्धा ओके अँगल किती घेतलं जाईल 30. पण आपल्याला इतके डिटेलमध्ये नाही बघायचं, आपल्याला फक्त ट्रायंगल बघायचं आहे. तर ट्रायंगलमध्ये काय येणार की हे दोघं कोण सारखे आपल्याला जेव्हा अँगल शोधायचे आहे तर कसे शोधायचे माहिती का तुम्हाला. तर ते आपल्याला शोधताना असे शोधायला लागतील की आपण सिम्बॉल बघायचं. काय बघायचं सिम्बॉल ए कॉन्ग्रुएंट डी. कुठे ए कॉन्ग्रुएंट डी ए कॉन्ग्रुएंट डी. हे बघा इथं दोन आहे लाईन्स. तर बी कॉन्ग्रुएंट ई म्हणजे बी आणि ई समान आणि सी आणि एफ आपण काय समान आहे. आलं लक्षात. मग त्यानंतर अँगल कशा पाहिजे सेम टू सेम. आता खूप वेळ सांगितलं, आता पुढे परत रिपीट नाही करणार आहे गोष्ट. देन प्रोपोर्शनल. जर ए बी तुमचं 4 आहे तर डी 2 असेल. जर हे 6 आहे तर 3 असेल कुठली बाजू डी एफ. आणि जर बी सी तुमचं परत 2.5 आहे तर हे किती असेल 5. एक अप्रॉक्सिमेट अंदाज काहीतरी. म्हणजे हा जो अँगल आहे एबीसी हा डीई एफ पेक्षा डबल म्हणजे गुणोत्तर प्रमाण. एक वस्तू आहे, हे मॉडेल काय केला एक छोटासा प्रोटोकॉल तयार केला आणि त्याच्यापासून आपण एक मोठा तयार केला बरोबर. त्याच्याच गुणोत्तर प्रमाणात आपण तयार करू. जर आपण नाही केला तयार तर योग्य नाही. तुम्ही ते एका जणाला ओळखता का, काय नाव त्याचं, तो काहीतरी त्याला ईश्वर अल्लाह देव असं म्हटलं जातं. तोच ज्याने आपल्याला घडलं माहिती आहे ना, तो आपल्याला घडताना इतक्या व्यवस्थित प्रोपोर्शनमध्ये घडतो की आपली जेव्हा बॉडी वाढते ना तर जितकं तोंड वाढलंय ना तितकंच पूर्ण बॉडी वाढेल. असं कोणाचं होतं का की तोंड एकदम मोठं किंवा लहानपणचं तोंड राहून गेलं आपली जी बॉडी जी वाढून गेली, होतं का असं कोणाचं. तर हे एकदम प्रोपोर्शनॅलिटीचं एक सिम्पल एक एक्झाम्पल सांगतो. काय सांगितलं एक्झाम्पल, काय एक्झाम्पल सांगितलं प्रोपोर्शनॅलिटीचं की आपण लहानपणी आपले बोटं छोटे होते आता मोठे झाले. हेच प्रोपोर्शनॅलिटी. आपणच आपलं फक्त फेसिंग थोडी चेंज झाली, बाकी फेसिंग चेंज झाली याचा अर्थ असं नाही. आपण एक उदाहरण म्हणून घेतो आणि इथं आपण काय घेतोय त्रिकोण. तर हे पर्सेंटेज कसं सांगितलं, समजा डबल आहे ट्रिपल पण असू शकतं. तर हे गुणोत्तर प्रमाण बघा. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे बघा ए बी आणि डीई हे दोघं पण. नंतर काय आहे बी सी आणि ई एफ. थोडंसं टेक्निकल एरर आलाय बघा. ए बी आणि डी म्हणजे हे फर्स्ट आहे, बी सी आणि ई एफ हे सेकंड, ए सी आणि डी एफ हे थर्ड. आलं लक्षात. तर हे प्रोपोर्शनल हे 2/1, 4/2, त्याच्यानंतर 8/4 किंवा जर 3च्या पुढे घेतलं तर 3 सपोज टू बी. हे बघा जर 3/1 घेतलं सपोज आपण तर हे काय ना 3/1 नंतर 6/2. तिथं 3चा टेबल लिहायचा, खालती 1चा टेबल लिहायचा. त्याच्या उलट पण असू शकतं. इट्स नॉट कंपल्सरी. तर काही जण कन्सेप्ट घेतली काय की असं कसं होतंय, असं पण येऊ शकतं. हे उलट पण होऊ शकतं. कसं 1/4
2/8 3/12. इथं मी कितीचा टेबल लिहितोय आणि तो कंपल्सरी नाही, हे फक्त उदाहरण आहे. मी जर ह्युमन बॉडीचं जर उदाहरण दिलं त्याला ऑड एक्झाम्पल म्हणतो मी. त्याचं प्रोपोर्शनॅलिटीशी फक्त थोडंफार संबंध आहे, पण ट्रायंगलमध्ये हे पूर्णपणे संबंध आहे की लेंथ जी आहे ती प्रोपोर्शनली वाढते. नंतर जर तुमचे तिघही कोण कॉन्ग्रुएंट एकरूप आहेत आणि तिघही बाजू प्रोपोर्शनल आहेत तर तुमचे दोघं ट्रायंगल काय आले? सिमिलर. हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. थांबा. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचे, आता मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं की 3 बाजू आणि 3 कोण प्रत्येक त्रिकोणाला आहे, हो की नाही? मग त्या 3 कोण आणि 3 बाजूपैकी जर कुठल्याही 3 बाजू पैकी एक बाजू 2 बाजू पैकी कुठलीही बाजू प्रोपोर्शनल पाहिजे आणि कोण कसा पाहिजे? सेम. बोलायचं ना, उत्तर द्यायचं कुठलं तरी चालेल. मग तशा टेस्ट चालेल. बघा आता हे आपण बेस डिटेल घेतलं ना तर आपण आता AAA, AA किंवा ASA हे फास्ट घेऊ शकतो. बघा AAA म्हणजे तिघही कोण काय तुमचे? बघा A ला सारखा P, B ला सारखा Q आणि C ला सारखा R. असं जर असेल तर कोणती कसोटी आहे? आणि ह्याच कसोटीला मराठीत काय म्हटलं जातं? व्हेरी गुड. एक प्रूफ ऑफ AAA टेस्ट आहे, नंतर बघूया. आता बघा नॉर्मली मीच सांगितलं की दर्शन 6 पैकी 3 बाजू, 6 पैकी 3 बाजू, 3 बाजू किंवा कोण प्रोपोर्शनल किंवा कॉन्ग्रुएंट हवं. पण इथं AA टेस्ट आली. AA टेस्टला तर 2च पॉईंट घेतले, बरोबर. पण ट्रायंगल जो असतो, ट्रायंगलचं तिघही कोणांचा माप किती असतो? 180. मग आपण इथं जर बघितलं व्यवस्थितपणे त्यांनी डबलचं नाही दिलेलं. समजा आपण हेच परत 2 ट्रायंगल घेऊया. आता हे म्हणायचं आपण की हे दोघं C आणि R हे कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप नाही, मानलं आहेत ते. पण जर का समजा हे 60 आहे, हे समजा 50 आहे, तर कॉन्ग्रुएंट जर हे 60 आहे तर मग P पण किती येणार आणि B चं Q किती येणार? मग 180 मधून हे 110 गेले म्हणजे हे किती आलं? 70. तर हे पण किती आलं? 70. म्हणजे कोणत्या बाबतीत जर तुम्ही 3 पैकी 2 कोण जरी सारखे दाखवले तरी तुम्ही काय म्हणू शकता की ते दोघं ट्रायंगल सारखे आहेत, सिमिलर आहे, नॉट कॉन्ग्रुएंट. मग त्याच्यात बाजू प्रोपोर्शनल असतात. आलं लक्षात? या टेस्ट आपण सिमिलरच्या बाबतीत. पण हे आली तुमची डबल टेस्ट. ही तुमची फेवरेट, मुलींची फेवरेट सासू टेस्ट. कोणती टेस्ट? सासू टेस्ट. ओके. या सासू टेस्ट मध्ये काय आहे? पहिले सुनबाई, मग आजोबा आणि परत काही सन इन लॉ, जाऊ बाबू. ठीक आहे, हे मजा ती गंमत झाली समजा. तर सासू टेस्ट मध्ये हे आलं तुमचं साईड, नंतर हे फॉर आणि त्यानंतर तर 2 कॉलेज सासू मजा करत होतो. हे सेटचा फुल फॉर्म तुम्ही बोलून दाखवता का? टेस्ट. मग या 2 साईड, मग साईड कशा पाहिजे? कॉन्ग्रुएंट का प्रोपोर्शन? आणि अँगल कसा पाहिजे? तुमच्यासोबत राहून हुशार होते. बघा लवकर, हे बघा प्रोपोर्शन कसं दाखवलंय भूषण बघ. हे 1चं 1.5 आणि हे 1 मल्टिप्लाय बाय 1.5. तर 2 ला पण मल्टिप्लाय केलं 1.5 ने, आन्सर येणार 3. म्हणजे दोघांचा रेशो इथं काय आहे? ऍक्च्युअली जर बघायला गेले तर हे त्यांनी 3/2 नाही घेतलं, 2/3 घेतलं त्यांनी, म्हणून ते 0.66 होऊन जाईल. पण हे जर 3/2 असतं समजा RS2 केलं तर ते 1.5% प्रपोर्शनमध्ये RS2 तर 1.5 टाइम्स. तर KL 1 तर RS 1.5, LN 2 तर ST 3. आलं लक्षात? हां. मग SS मध्ये 2 साईड कशा पाहिजे? साईड कशा पाहिजे? आणि अँगल व्हेरी गुड. And the next one is a triple S test. Triple S test side
तिघही बाजू कशा पाहिजे? प्रोपोर्शनल, नॉट सारख्या. सारखा शब्द फक्त अँगलला किती वेळेस तरी ते सांगतो. बघा इथं प्रोपोर्शनल, हे वर PQ, PQला नंतर काय कम्पेअर केलेलं आहे? वाय झेड. वाय झेडलाच आपण कम्पेअर टू घेतो. QR टू द XY. हे जर 2 आहे तर तुमचं XY किती येणार? डबल, म्हणजे 4. हे जर 3 आहे तर हे 6. तर हे काय आलं तुमचं? ट्रिपल एस टेस्ट. ही कुठली टेस्ट आली? ट्रिपल एस. ट्रिपल एसला मराठीत काय म्हणतात? बाबा. हा समजले, आठवलं काय तुम्ही? सासूच आठवलं तुम्हाला, बाबा नाही आठवलं. आता इकडे लक्षात घ्या. पण कुठल्या कुठल्या टेस्ट बघितल्या? ट्रिपल ए, डबल ए, SAS आणि ट्रिपल SSS. यात अजून एक टेस्ट असते ही दिलेली नाहीये. कोणती? कोण सांगेल मला? यस, हायपोटेनियस साइड टेस्ट. क्लॅच. ऐका, एक मिनिट थांबा. लोचनाताई सांगा, कुठलेही 2 ट्रायंगल सिमिलर पाहिजे त्याच्यासाठी किती साइड्स किंवा अँगल? 6 पैकी कॉन्ग्रुएंट किंवा प्रोपोर्शनल पाहिजे. उर्वशी जोरात. 3. किती? 3. मग अजून एक अशी टेस्ट आहे, त्याला म्हटलं जातं हायपोटेनियस साइड टेस्ट. त्याचा एक स्पेशल जमलं ना व्हिडिओ बनवून, जर जमलं तर म्हणतात बघूया. हे समजते का? येस और नो? एवढं आपल्या सर्व लोकांकडे एक मोठा एक सेट स्क्वेअर असतो. तुमच्या कंपासमध्ये पण असतो. कोणाची कंपास लहान असते, कोणाची मोठी असते. तर तिथं पण तुम्हाला हायपोटेनियस साइड टेस्टचं एक एक्झाम्पल घेतलं. हायपोटेनियस म्हणजे काय म्हणतात मराठीत? कर्ण. आणि साइड म्हणजे भुजा. तरी काय लक्षात घ्या, इथं 3 कसं काय दिसतील बघू, ते लक्षात घ्या. कर्ण केव्हा येतं माहिती आहे तुम्हाला? हायपोटेनियस केव्हा येतं? व्हेरी गुड. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तरच कर्ण किंवा हायपोटेनियस. म्हणजे तुमचे 2 ट्रायंगल जर का कुठले राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे तुम्हाला हा एक कोन भेटलाय जो त्या टेस्टमध्ये, जसं SAS, डबल ए मध्ये एक अँगल तुम्हाला दाखवलं, ट्रिपल एस, 3 गोष्टी पाहिजे. त्याच्यात तुमचा हाय पॉईंट आला कर्ण किंवा हायपोटेनियस. त्याच्या समोरील बाजू ऑपोजिट टू 90 डिग्री, दॅट इज हायपोटेनियस. ह्या दोघं साइड्स ऍक्च्युली ह्या साइड्सच आहे, पण बोलताना त्यांना हायपोटेनियस म्हटलं. वाय? कारण ते 90 डिग्रीचे काय आहेत? समोरचे आहेत, म्हणून हे हायपो आले कर्ण. तर दोघं ट्रायंगल्स मध्ये 90 डिग्री हा फर्स्ट पॉईंट आलाय, हायपोटेनियस हा सेकंड पॉईंट आलाय, आणि राहिल्या तुमच्या 2 साइड्स किंवा बाजू. ह्या दोघांपैकी एक कधीही लक्षात ठेवा हायपोटेनियस साइड टेस्ट मध्ये. पहिली गोष्ट काय सांगितलं? राईट अँगल ट्रायंगल. सेकंड काय सांगितलं? हायपोटेनियस सारखं पाहिजे, आणि हायपोटेनियस सोडून अजून एक कुठली तरी साईड जर सारखी असेल तर ते ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टने काय असतं? कॉन्ग्रुएंट असतं. कसं असतं? कॉन्ग्रुएंट असतं. आलं लक्षात? टेस्ट मध्ये काही डाऊट? त्याच्यानंतर आपल्याला अजून नियम बघायचे. तर याच्यात काही डाऊट आहेत का? नाही. एक गोष्ट जी सांगायची राहिली ती महत्वाची अशी की SAS टेस्ट आहे किंवा ASA आहे अजून टेस्ट, याच्यात इन्क्लुडेड अँगल घ्यायचं. इन्क्लुडेड अँगल म्हणजे कसं? साईड आणि दोघं साईडच्या मध्ये हा एक कोण यायला पाहिजे, आणि अँगल साईड हे 2 अँगल मध्ये ही काय पाहिजे? साईड यायला पाहिजे. म्हणजे ह्या 2 बाजूंच्या मध्ये हा एक कोण आणि 2 कोणच्या मध्ये एक साईड असं यायला पाहिजे. तर जसं की ह्या उदाहरणात आता आपण जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की ह्या उदाहरणामध्ये आपण काय बघितलं की ह्या 2 बाजू म्हणजे
PM आणि UV ही एक प्रोपोर्शनल मध्ये आली, MN आणि VW हे प्रोपोर्शनल मध्ये आले आणि इन्क्लुडेड अँगल म्हणजे हे समाविष्ट कोण. तर कुठली टेस्ट येणार मग ती SAS, S मग नंतर अँगल आणि नंतर साईड SAS. आणि हे प्रोपोर्शनल बघितले बघा, PM टू द UV, MN टू द VW हे. आणि हे दोघांना आपण जर बघितलं 2/1 2/1 म्हणून हे दोघं काय आले तुमचे रेशो सारखे आणि अँगल सारखा दिलेला आहे तुम्हाला गिवन आहे म्हणून कुठली टेस्ट आली SAS. तर जेव्हा तुम्ही ह्या टेस्ट बघा तर त्याच्यात इन्क्लुडेड अँगल नक्की बघायचं. जसं आता आपण सांगितलं थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलं बेटा की हे प्रोपोर्शनल होते कारण इथं इन्क्लुडेड अँगल होतं बरोबर. बट आपण थर्ड एक्झाम्पल त्यांनी इथं दिलेलं आहे बघा, ज्यात XY आणि MN यांचं गुणोत्तर प्रमाण म्हणजे प्रोपोर्शन बघितलं तर काय आलं 14/21 14/21 म्हणजे 200. YZ टू द NP 20/30 म्हणजे 2/. अँड देन अँगल कुठलं दिलेलं आहे हे इन्क्लुडेड नाही आहे, हे दोघं साईड्सच्या ऑपोजिट येतं. झेड अँगल थोडं वेगळं आहे, समाविष्ट इन्क्लुडेड. सपोज टू बी हे दोन ब्ल्यू पेन आहे, ही तुमची साईड आहे, ही पण साईड आहे आणि ह्या साईडच्या मध्ये हा ब्लॅक कलरचा तुमचा अँगल आहे, हे इन्क्लुडेड आलं, याच्यात समाविष्ट केलं. पण हे जर का मी बाहेर ठेवलं तर हे वेगळं आलं, कळतंय ना. तर हे काय आलं, हे थोडं बाहेर आलं म्हणून हे काय आहे त्याच्यात इन्क्लुडेड नाही आहे म्हणून ते दोघं साईड्स सिमिलर आहेत का ते सांगू शकत नाही बरोबर. तर इन्क्लुडेड अँगल हवं.